आता सामन्याला सुरुवात. प्रथमतः नाणेफेकीचा गोल जिंकून शिरसाट स्पोर्ट्स संघाने स्वीकारलाय. क्षेत्ररक्षण आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी मृत्युंजय 11 संघाला. चला, मृत्युंजय 11 संघ आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर जर आपला 12वा खेळाडू इथे उपस्थित नसेल तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चला, पुन्हा एकदा विनंती करायला. मृत्युंजय 11 संघ आपला 12वा. येस, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना वसीम शेख, त्याचबरोबर अज्जू. वसीम शेख आणि अज्जू व्यापारी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 8 षटकं तुम्हाला फक्त आणि फक्त 45 मिनिटांच्या कालावधीत हाताळायचे आहेत. येथे टाइम काउंट आता होतोय, त्यामुळे लक्ष असू द्या. दोन्ही संघ वेळ जास्त घेऊ नका. 8 षटकं फक्त आणि फक्त 45 मिनिटांच्या कालावधीत. तर आपण पाहतायत मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित संदीप कदम मेमोरियल कप 2021 वर्ष 10व. आता सुरुवात, पंचांचा इशारा येतो. यस, सामन्याला सुरुवात. खूप साऱ्या शुभेच्छा राजू मिसाळ साहेबांच्या वतीने. या स्पर्धेचे आयोजक राजू मिसाळ साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब. आजचा 4था दिवस. आता मुख्य प्रवाहात आपण आलो. एक दैदिप्यमान सोहळा. यावेळी पहा, पहिलं षटक सध्या हातात संतोष. पहिला चेंडू निर्धाव. स्ट्राईक एंडचा विचार केला तर वसीम शेख. नॉन स्ट्राईक एंडला अज्जू व्यापारी आहे. आता पाहूया ते कशा प्रकारे आज खेळ करणार. एक चांगली युद्ध मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. शिरसाट स्पोर्ट्स तसंच मृत्युंजय 11 या दोन संघात 8 षटकांचा हा टेनिस क्रिकेटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील 3रा सामना. यावेळी पहा, चेंडू फळीची कडे घेऊन आता थर्डमॅनच्या रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव काही रोखू शकणार नाहीत. एकेरी धावनी वैयक्तिक तसं सांघिक खातं खोललं जात आहे. धावसंख्या धावफलकावर लागतायत. 2 चेंडूच्या मोबदल्यात 3 गडी बाद 1 धाव. आता 1 धाव धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आता मार्गस्थ झालाय. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पाहिलं तर 2,51,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 1,51,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 1,00,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक 75,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. तसंच मालिका वीरासाठी बुलेट. आता ही बुलेट कोण घेऊन जाणार या स्पर्धेचा विचार केला मित्रांनो तर दर दिवशी प्लेअर ऑफ द डे साठी एक सायकल दिली जाते. पहिल्या दिवसात ती सायकल हर्षिलने नेली, दुसऱ्या दिवसात पप्पू रामगुडे, कालच्या दिवसात सोन्या. आणि आज कोणी यावेळी चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक पळतोय. वा, चांगला प्रयत्न झाला होता. वा, कौतुक करेल, अप्रतिम. आता चेंडू निघून जाईल सीमारेषापार. 4 धावांसाठी चौकार आता इथे असताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण प्रयत्न इथे लावले होते क्षेत्ररक्षकांनी शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीने. आता प्रथमतः जर आपण पाहिलं तर आता या चौकारानेची धावसंख्या वाढते. 5 धावा धावफलकावर लागतात. पहिल्या चेंडू निर्धाव हात आला होता. दुसऱ्या चेंडूवर थर्डमॅनच्या रिजन मध्ये 1 धाव आली. तिसऱ्या चेंडूवर चौकारानेची 5 धावा धावफलकावर लागत असताना पाहायला मिळतात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. सध्या अज्जू व्यापारी आणि वसीम शेख अशी सलामीची जोडी मृत्युंजय 11 संघाच्या वतीने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 8 षटकांच्या दरम्यान ते किती धावसंख्या जमवतात पाहण्याजोगे राहील. एक जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा रचावा लागेल, कारण समोर शिरसाट स्पोर्ट्स संघ आहे. आणि शिरसाट स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर ओनर अंबादासजी शिरसाट सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. अंबादासजी शिरसाट सरांविषयी सांगायचं गेलं मित्रांनो तर कोरोना नंतर टेनिस क्रिकेटसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म ज्यांनी उभं केलं होतं ते अंबादासजी शिरसाट सर आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे आता 1 धाव मिळेल. एकेरी धावेने 6 धावा धावफलकावर लागत असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा वसीम शेख. डावखुरे आताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. तो आज किती धावा इथे जमवेल पाहण्याजोगे राहील. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. थोडस मागे जाऊन त्यानंतर थोडा पुढे आला. आता चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल काही टिपू शकत नाही. यस, वेगाने धावा इथे परिपूर्ण करत असताना वा, डायरेक्ट हिट आता एकंदरीत लागते. यस, चांगला प्रयत्न होता. चांगला प्रयत्न तर झाला होता. धावा काही रोखू शकत नाही. आणि इथे निर्णय डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर कडे आता निर्णय जातोय. डिसिजन पेंडिंग आहे. एकंदरीत इथे निर्णय देतील पंच. तिसरे पंचांचा काय निर्णय असेल पाहायला मिळेल इकडे. एकंदरीत आपल्याला जर धावांचा विचार केला तर 6 धावा आतापर्यंत धावफलकावर लागतायत. आणि प्रथमतः फलंदाजी करतोय मृत्युंजय 11 संघ.
या स्पर्धेचा आजचा चौथाच दिवस आहे. पहिला दिवस अंडर 14 लेदर क्रिकेट सामने आपण पाहिले. लेदर क्रिकेटसाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं गेलं राजू मिसाळ साहेबांच्या वतीने. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसात 40+ सामने, ज्यात 40+ खेळाडू खेळत असताना काय धुमाकूळ. पहिल्या इथे पंचांचा इशारा येतोय, नॉट आउट, नॉट आउट. येस, तिसरा पंचांचा निर्णय येत असताना एक चांगलं कॅमेरा वर्क करतायत आमचे कॅमेरामॅन तुषार पागदरे, मनीष निजाई, जलमेश मेहर. त्यांचं कौतुक करेल. ही संपूर्ण स्पर्धा श्रीलाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना आमचे डिजिटल एडिटर तन्मय असेल, त्याचबरोबर मनीष तामोरे, कुणाल पागदरे अँड टीम चांगलं कार्य करतात. तर अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. 8 धावा धावफलकावर लागताना संतोष पुन्हा एकदा. यावेळी 5 चेंडूला उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, तिथे क्षेत्ररक्षक येतोय. यस, झेल टिपलाय, गडी बाद. आता षटक सुद्धा संपेल. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 8 धावा धावफलकावर लागतायत. वसीम शेख आता बाद होऊन परतेल. मृत्युंजय 11 संघाला आता 8 धावसंख्येवर पहिलाच धक्का बसलाय. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. अमित चांगली झेल टिपत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये येईल. हमीद, माफ करा, हमीद येईल मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावफलकावर लगावले गेलेत. पाहूया, अजूनही 7 षटकांचा खेळ शिल्लक. आता दुसरं षटक घेऊन अक्षय, अक्षय दुसरं षटक हाताळेल. पहिलं षटक संतोषने हाताळलं, ज्यात त्याने एक गडी बाद केला. आता दुसऱ्या षटकात किती धक्के देतोय पाहूया अक्षय. अक्षय दुसरं षटक शिरसाट स्पोर्ट्स संघाच्या वतीने हाताळण्यासाठी सज्ज. सध्या दुपारचं सत्र आहे आणि एक दैदिप्यमान सोहळा. टेनिस क्रिकेट जगतातील मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. काय जबरदस्त आयोजन असतं राजू मिसाळ साहेबांचं. आणि कालच्या दिवसात सुद्धा एक सुखद धक्का त्यांनी दिला होता. महाराष्ट्राचे सुपरस्टार गायक अवधूत गुप्ते आले होते. आज सुद्धा तुमच्यासाठी एक गुपित आहे, ते सस्पेन्स असंच राहू द्या. कारण तुम्ही जर ही स्पर्धा पाहतायत तर कुठेही जाऊ नका, कारण आज तुमच्यासाठी एक अजून एक सेलिब्रिटी या स्पर्धेत येत आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळे सेलिब्रिटी तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या दिवसाचा विचार केला, पहिल्या दिवसात आपण महाराष्ट्र रणजी संघाचे कर्णधार रोहित मोटवानी सरांना पाहिलं. दुसऱ्या दिवसात प्रतीक पाटील साहेब आले होते, खासदार सांगलीचे. आणि आज कोण येत आहेत पाहूया. कालच्या दिवसात अवधूत गुप्ते सुद्धा आले होते आणि त्यांनी त्यांच्या एक सुरेख गायकीने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी पहा, इथे धावा मिळतील. पंचांचा इशारा, नो चेंडू. जेच 1+1 या 2 धावा आता इथे मिळतील. दुहेरी धाव्याने धावफलकाखालील धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावफलकावर लागत असताना आणि आता फ्री हिटची संधी. फ्री हिटची संधी आहे, लायसन तुम्हाला मिळालाय. आता त्यावर प्रहार कसा फलंदाज करेल याकडे सुद्धा नजरा लागतात सर्वांच्या. तर फ्री हिट आहे, फ्री हिट वर काय करतोय पाहूया फलंदाज. अज्जू, हमीद, यावेळी फुलटो चेंडू आहे. फ्रीट वर चेंडूला भिरकम लावण्याचा प्रयत्न, तिथे झेल तर टिपलाय. एक धाव. फ्रीट असल्यामुळे आता इथे गडी काही बाद असणार नाही. एक चांगला चेंडू होता. फ्रीट वर त्याचा चांगला फायदा उचलू शकला नाही हमीद. एकच धावा आता इथे मिळणार. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 11 धावा धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना सुरू आहे. 8 षटक 45 मिनिटांच्या कालावधीत हाताळणं अनिवार्य, हे स्पर्धेचे नियम व अटी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळी 5 चेंडूला उडवलाय. यावेळी चेंडू आणि फळीचा चांगला संपर्क होतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी हा येतोय संदीप कदम मेमोरियल कप षटकार. आता 6 धावा मिळतील आणि या 6 धावेने धावसंख्या धावफलकावर लागतायत 17 धावा. आता चांगला कनेक्ट झालाय अज्जू.
जो सलामीचा फलंदाज आहे 12 धावांवर खेळतोय, 5 चेंडू फेस केलेत, एक षटकार त्याच्या फळीतून आलाय आणि त्याच पद्धतीची आता फलंदाजी त्याला करावी लागणार आहे, कारण एक गडी बाद झाला आणि त्यानंतर तो आपल्या संघाला कशा प्रकारे सावरेल पाहायला मिळेलच. या सत्रात सध्या प्रथम सत्राचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय डावखुरे हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू होता तिथे पॉइंटच्या रिजन मध्ये एकेरी धावेचा प्रयत्न आहे, एक धाव मिळेल का? यस, एक धाव. यस, खूपच अवघड होती ही धाव, तरी ती धाव घेतला या दोन्ही फलंदाजांनी आणि याच एकेरी धावेने 18 धावा धावफलकावर लागतात. म्हणजेच अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडू मागे अक्षय किती धावसंख्या खर्च करेल पाहण्याचो करेल. संतोषने पहिलं षटक हाताळलं, 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या पहिल्या षटकात. आता दुसरं षटक सध्या हातातोय अक्षय. त्याच्या षटकात एक षटकार आलाय आणि पुन्हा एकदा फलंदाज हमीद स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज अज्जू आहे, जो 13 धावेंवर खेळतोय. दोन चेंडू शिल्लक. येस, यावेळी 5 चेंडू आता निघून जाईल गॅप मध्ये, सीमारेषा पार चौकारासाठी. हा येतोय चौकार. 4 धावा इथे मिळत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं इथे बॅनर आहे आणि त्याच बॅनरला जाऊन आता आढळतोय हा चेंडू. ज्याप्रमाणे चेंडू आला इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि गॅप मध्ये चेंडू निघून गेला 4 धाव्यांसाठी. ह्या चौकाराने धावसंख्या धावफलकावर लागतात 22 धावा. 22 धावा धावफलकावर लागत असताना या दुसऱ्या षटकात एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. आता शेवटच्या चेंडूवर अक्षय कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण थोडस दडपण आहे त्याच्यावर. यस, यावेळी वेगाने इथे शांत ठेवलाय. निर्धाव चेंडूने षटक संपेल तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 22 धावा धावफलकावर लागतायत. प्रथमतः फलंदाजी करत असताना मृत्युंजय 11 संघाच्या 22 धावा धावफलकावर लागतायत. चांगली सरासरी आता गाठतोय तर मृत्युंजय 11 संघ 11च्या सरासरीने आता मार्गक्रमण करत असताना, आणि ती सरासरी आता सातत्याने करून दाखवावी लागेल. हवेत एक बलून सुद्धा आहे आणि त्या बलूनवर राजू मिसा साहेबांचं नाव आपल्याला पाहायला मिळते. या बलूनला जर चेंडू लागला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक. आता या बलूनला चेंडू लागणार का, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. आज कुठला सेलिब्रिटी येणार हा सुद्धा प्रश्न आहे. प्रश्न भरपूर आहेत, उत्तर त्याचं नक्कीच मिळेल. असे सुखद धक्के राजू मिसा साहेब नेहमीच देत असतात आणि त्यासाठी ते प्रसिद्ध सुद्धा आहेत. सध्या विरोधी पक्षनेते आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, तसंच विद्यमान नगरसेवक आणि यशस्वी उद्योजक. त्यांच्याच संकल्पनेतून आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. एक मोठी उंची गाठत असताना ही स्पर्धा, प्रत्येक दिवशी वेगवेगळे सेलिब्रिटी, मोठमोठे खेळाडू आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं या संदीप कदम मेमोरियल कप वर खेळण्यासाठी. 10वं वर्ष सध्या आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळते आणि अजिंक्य रहाणे सर गत वर्षी आले होते आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही 100 पार करा. यावेळी पहा तिसऱ्या षटकाला सुरुवात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू भिरकावलाय, चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार 6 धाव्यांसाठी. हा येतो संदीप कदम मेमोरियल कप षटकार. 6 धावा आता इथे मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा होत्या. पहिल्या चेंडूवर आता षटकार ठोकलाय संतोष. सध्या वैयक्तिक दुसरं व सांघिक तिसरं षटक हाताळतोय. आता शिरसाट स्पोर्ट्स संघ कुठेतरी महागडी गोलंदाजी करतोय मृत्युंजय 11 संघाच्या वर्सेस इथे गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा यावेळी बैठक फटका मिड विकेटच्या क्षेत्रात. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तो कुठलीही चूक करणार नाही. अज्जू व्यापारी बाद. सलामीचा दुसरा फलंदाज आता बाद होईल 28 धावसंख्येवर. आता तिसऱ्या षटकात दुसरा धक्का बसतोय मृत्युंजय 11 संघाला. या अगोदर पहिल्या चेंडूवर षटकार आली होती. आता ही आवश्यकता होती का, थोडस लालच दिली होती फलंदाजाला आणि बैठक फटका ज्याप्रमाणे खेचला फलंदाजाने आणि त्यानंतर ऑन स्क्रीन ज्याप्रमाणे चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात गेला, चेंडू कलेक्ट केला गेला. शेवटपर्यंत कॅमेराच्या फ्रेम मध्ये चेंडू, म्हणजेच आमचे कॅमेरामॅन तुषार पागदरे यांचं कौतुक करेल आमचे कॅमेरामॅन मनीष निजाई यांचं एक चांगलं कॅमेरा वर्क करत असताना, आणि त्यांच्याचमुळे ही संपूर्ण स्पर्धा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. श्रीलाईव्हची टीम जोडले गेलेल्या सर्वच प्रेक्षक वर्गांचं राजू मिसाळ साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत. तुमच्या माहितीसाठी सांगेल, आजचा हा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला शिरसाट स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध लढत असताना मृत्युंजय 11 या दोन संघातील ही
लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 28, 2 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज प्रणय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आता फनी या नावाने सुद्धा खेळाडू उपस्थित इथे ओळखला जातो. प्रणय यस, यावेळी खट करण्याचा प्रयत्न, चेंडूला ढकल कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. यात चांगल्या क्षेत्ररक्षणाची सजावट आहे. तिसरं षटक हातात असताना संतोष पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्यांनी गडी बाद केला आणि आता आपण विचार केला तर तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, 29 धावा धाव फलकावर लागतात. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर फलंदाज हमीद, यावेळी पहा हमीदने चेंडू दिला आणि त्यानंतर चेंडूला ढकललं, एक धाव घेतला. दुसऱ्या धावेचा त्याचा प्रयत्न आहे का, नाही करत, तिथे क्षेत्ररक्षक डीपला ठेवलाय आणि त्याचमुळे एकच धाव मिळणार. 30 धावा आता धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 2 गडी बाद झालेत. हमीदला आता चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी, कारण वारंवार ज्याप्रमाणे धक्के बसतायत, एका भागीदारीची आवश्यकता आहे, एका पार्टनरशिपची आवश्यकता आहे आणि एका फलंदाजाला इकडे झुंज द्यावी लागणार आहे. यावेळी थोडस बाहेर निघून घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली गेली, जोराने अपील केली जाते आणि इशारा काय असेल पंचांचा पाहूया. येस, पाहूया काय निर्णय असेल. आता गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तिसरा हादरा आता बसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा गडी आता बाद होतोय मृत्युंजय 11 संघाचा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 11च्या सरासरीने धावत होता, त्यानंतर आता लगाम लावलाय धावसंख्येवर. 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. 8 षटकांचे सामने, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, महाथरार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडचा हा वर्ल्ड कप म्हणून सुद्धा ओळखला जातो, संदीप कदम मेमोरियल कप. 2,51,000 या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं या स्पर्धेवर आपलं नाव कोरण्यासाठी. कुठला संघ विजेता ठरेल या स्पर्धेचा विचार केला तर 26 जानेवारीला अंतिम दिवस आणि त्या दिवशी सुद्धा एक मोठे सेलिब्रिटी इथे असतील, तेही नाव गुपित. कारण गतवर्षीचा विचार केला तर भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजिंक्य रहाणे सर इथे उपस्थित होते आणि यावर्षी कोण, नक्कीच राजू मिसाळ साहेब यांचं आयोजन सुद्धा तितकंच चांगलं असते, दिमागदार असतं आणि एक विनयशील नेतृत्व आहे, एक मोठं कर्तृत्व आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांचं बारकाईने नजर असते. आज 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसात सुद्धा प्रत्येक गोष्टीची ते एक बारकाईने नजर ठेवत असताना. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता पहा इथे शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील, एक धाव घेतलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. या एकेरी धावेने षटक सुद्धा संपेल तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 31 धावा धावफलकावर लागतायत. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 गडी बाद, 31 धावा धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुमित आहे मैदानाच्या आतमध्ये आहे हमीद. आता डॉन, येस, संघाचा कर्णधार शिरसाट स्पोर्टच्या वतीने आज डॉन किती जणांचे एन्काउंटर इथे करणार हाच प्रश्न आहे. खरंच मोठा खेळाडू हा सुद्धा ओळखला जातो टेनिस क्रिकेटमधील आणि सध्या डॉन आपल्याला पाहायला मिळतोय. मोठमोठ्या स्पर्धेत खेळत असतो, चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आपण पाहिलंय. आता 4थं षटक हाताळण्यासाठी तो गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. स्ट्राईक एंडचा विचार केला, स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो सुमित आहे स्ट्राईक एंडला. मृत्युंजय 11 संघ सध्या फलंदाजी करतोय. प्रथमतः क्षेत्ररक्षणात आता सजावट केली जात आहे. 2 षटक पॉवर प्लेचं
8 षटकं आपल्याला पाहायला मिळतात. 2 पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हे या स्पर्धेचे नियम अटी. सामना जर बरोबरीचा ठरला तर सुपर ओव्हर. खूप सारे रोमांच या स्पर्धेत आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत. टॉस बॉक्सची निर्मिती, त्याचबरोबर एक मुख्य व्यासपीठ, एक चांगलं मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक आता सुरुवात. डॉन पहा, फुलटो चेंडू, आता एकेरी धावेचा प्रयत्न आहे. यस, इथे चूक केले क्षेत्ररक्षकाने आणि त्याचं रूपांतर धावेत. एक धाव आता इथे मिळणार. एकेरी धावेने 32 धावा धावफलकावर लागतात. म्हणजे चौथ्या षटकाला सुरुवात झालाय. चौथं षटक प्रदीप उर्फ डॉन. आता डॉनची इथे दादागिरी कितपत चालेल की त्यावर प्रहार करण्यासाठी, त्यावर तुटून पडण्यासाठी मृत्युंजय 11 संघाचे हमीद व सुमित कशा प्रकारे फलंदाजी करतायत पाहण्याजोगं राहील. आता स्ट्राईक रेटचा विचार केला तर हमीद आहे जो 6 धावांवर सध्या नाबाद खेळतोय. यावेळी पुन्हा एकदा फुलटो चेंडू, क्षेत्ररक्षक आहे पहा दुसऱ्यांदा. या अगोदर मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकांनी ती चूक केली होती. या वेळी आपण पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने एक एक धावांचा आता इथे पाडा वाचला जातोय. पहिल्या 2 चेंडूवर एक एक धाव दिले डॉनने. 33 धावा, 33 वर 3 गडी बाद. चौथं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. डॉन हे चौथं षटक हातात आहे. यावेळी पहा सुरेख चेंडू होता, एक वेगाने चेंडू टाकला होता. एन्काउंटर करण्याचा प्रयत्न होता डॉनचा. आता निर्धाव चेंडूची सांगता होईल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडूचा खेळ समाप्त. 33 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. 3-3चा हा आकडा आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. प्रथमतः सध्या फलंदाजी करत असताना आणि डॉनचं वर्चस्व. यावेळी चेंडू फळीची कडा घेऊन आणि ते आता एन्काउंटर होतोय फलंदाज सुमित डॉनच्या माध्यमातून. काय सुरेख चेंडू हातालाय. जबरदस्त जबरदस्त वेग आहे आणि ते वेगाने आता त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. सुमितला आता परतून लावलाय तंबूच्या आसऱ्याला. 33 वर आता चौथा गडी बाद होईल. या चौथ्या षटकातील आपण पाहिलं तर चौथ्या चेंडूवर वा काय सुरेख गोलंदाजी करत असताना प्रदीप उर्फ डॉन मैदानाच्या आतमध्ये शिरसाट स्पोर्ट्स संघाच्या वतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर आदरणीय सन्माननीय बाळूशेठ भोंडवे सरांचे इथे शुभ आगमन झालंय. सामाजिक कार्यकर्ते, थोर उद्योजक तसंच उत्कृष्ट खेळाडू आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं राजू मिसाळ साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत. तसंच आदरणीय सन्माननीय निलेशजी पवार साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. मनसे पदाधिकारी तसंच आमचे आमचे परम मित्र आपणास विनंती असेल आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलंही राजू मिसाळ साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतं अजीज. अजीज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक गडी बाद केलाय डॉनने. तो पुन्हा एकदा सज्ज. यावेळी चांगला चेंडू होता. काय सुरेख आता वा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तितकाच दर्जेदार क्षेत्ररक्षक आणि चेहऱ्यावर पहा हास्य सुद्धा पाहायला मिळते. निर्धाव चेंडू म्हणजेच अजूनही चौथ्या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावर लागत असताना 4 गडींच्या मोबदल्यात सुरेख गोलंदाजी करतोय प्रदीप उर्फ डॉन. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर गडी बाद, 5वा चेंडू निर्धाव. आता 6व्या चेंडूवर किती धावसंख्या खर्च करेल प्रदीप उर्फ डॉन. पुन्हा एकदा सज्ज. राईट ओव्हर द विकेट. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळी पहा कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकललाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे होईल. एक धाव. स्ट्राईक रोटेट होईल. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना या एकेरी धावेने 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, 34 धावा धावफलकावर लागतायत आणि आमच्या समालोचक कक्षात थोडेसे बदल होत आहेत. तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा जोडले जातील आमचे साथी समालोचक प्रशांत आदवडे आणि चिराग मेहर.
वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं संदीप कदम मेमोरियल कप 2021। आज टूर्नामेंट का चौथा दिन और जलपान के लिए खेल रुका हुआ है। शीर्षा स्पोर्ट और मृत्युंजय 11 के बीच मुकाबला। शीर्षा ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। 4 ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 34 रन, 4 विकेट के नुकसान पर अच्छी गेंदबाजों ने की है। अक्षय, संतोष और प्रदीप। 4 ओवर में लगभग 10 के औसत से रन बनाने चाहिए थे, तब जाकर मजा आता। 10 या 12 के औसत से रन अगर बनते तो एक बार फिर आप 90 के बारे में सोचते। भरत वाडेकर और नियाजी 11 टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, आप रेडी रहे। भरत वाडेकर, नियाजी 11 टीम के कप्तान को मैं अनुरोध कर रहा हूं, आप प्लीज रेडी रहे। दोनों टीमों के कप्तानों को मैं गुजारिश करना चाहता हूं, आप हमारे कॉम्बॉस की तरफ आए, मिराज शेख को मिले। आफ्टर 4 ओवर नाउ स्कोर 34 for 4। बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे, एक तरफ अजीज पटेल। हमीद और अजीज को पारी को संवारना है। हमारे कॉम्पास में इस टूर्नामेंट की दास्तान लिखने के लिए जुड़ चुके मिस्टर मंगेश। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। अब देखिए, एक बार इस मुकाबले के बारे में अगर बात करें तो जो बल्लेबाज, प्रारंभिक बल्लेबाजों ने तो स्टार्ट किया था, वसीम अज्जू ने एक अच्छी पारी के लिए 19 रन बनाए, लेकिन इससे बेहतर क्रिकेट खेल सकते थे। संतोष ने शानदार गेंदबाजी करते हुए 3 विकेट चटकाए। 2 ओवर का स्पेल संतोष का बहुत अच्छा रहा। तुषार गेंदबाजी करेंगे, स्ट्राइकर रन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। अच्छा स्टॉक बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया है, लेकिन एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी मौजूद। सुंदर फील्डिंग, बढ़िया फील्डिंग का मुजाहरा। दूसरे के लिए वापस आना चाहते थे, लेकिन यहां अगर देखिए तो कवर करने के लिए खिलाड़ी है। सिंगल के साथ रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या कुल मिलाकर 35 रन, 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। तुषार गेंदबाजी करने के लिए आए हैं। फाइन लेग पर खिलाड़ी है, डी स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखा हुआ है। तुषार की इस ओवर की अगली गेंद कट करना चाहते थे, टिप्पा बहुत अच्छा है, रफ्तार भी है। गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती हुई सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। इस बार देखिए ज्यादा उछाल नहीं था, लेकिन रफ्तार बहुत अच्छी थी। एक्सीलेंट बॉलिंग। संदीप कदम मेमोरियल कप 2021 का आज का चौथा दिन चल रहा है। शीर्षा स्पोर्ट और मृत्युंजय 11 के बीच मुकाबला। इस बार आगे है, बहुत सुंदर तरीके से स्ट्राइक कवर की तरफ खेलते हुए, खिलाड़ी कोई नहीं है, इसका मतलब गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। इनको दिखती है छोटी सी दरार, तो ये ढूंढते रन 4, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, गोली की रफ्तार के साथ फरार। मैग्निफिसेंट स्ट्रोक। इस चौके की मदद से रन संख्या अब बढ़ रही है 39 रन, 4 विकेट के नुकसान पर। शानदार स्ट्रोक बल्लेबाज अजीज पटेल का। अजीज पटेल और एक तरफ हमीद है, हमीद के बल्ले से एक बहुत ही सुंदर स्ट्रोक आता हुआ। सेंसिबल क्रिकेट खेल रहे अजीज, स्ट्राइक रोटेट कर रहे हैं। तुषार की तेज रफ्तार की गेंद थी, इस गेंद के ऊपर प्रहार करते हुए जबरदस्त स्ट्रोक, दमदार स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। यह अलग है, कारगर है। टाइमिंग एक बार फिर बहुत अच्छी है, स्विच हिट करते हुए गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए। इस पारी में लगातार 2 गेंदों पर 2 अच्छे शॉट के लिए 4 रन मिलेंगे। रत्नात्मक बल्लेबाजी बल्लेबाज हमीद की तरफ से, रफ्तार का इस्तेमाल कर रहे हैं, एक बार गति का इस्तेमाल करते हुए। पहले वी में खेले, उसके बाद में बिहाइंड द विकेट खेलते हुए, और ये एक अच्छा शॉट है। रफ्तार अगर देखें तो रफ्तार है गेंदबाज के पास। नरम हाथों से खेलते हुए दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। प्रदीप यहाँ फील्डिंग कर रहे हैं, तो इसी के साथ 1 रन का इजाफा
सेंसिबल क्रिकेट है, 2 अच्छे शॉट है इसके बाद में मौका अब अजीज पटेल को दे रहे हैं। हमीद एक शानदार पारी अपनी टीम के लिए खेलते हुए। रन संख्या कुल मिलाकर 44 रन, 4 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। अगली गेंद के साथ गेंदबाजी करेंगे गेंदबाज। ओहो, शॉट सिलेक्शन अच्छा नहीं है। इस बार खड़े खड़े खेलने का प्रयास किया गया था और गेंद बल्ले के ऊपर नहीं, गेंद विकेट कीपर के दस्ताने की तरफ जाते हुए आखिरी गेंद पर बिंदी है। ओवर की समाप्ति, 5 ओवर का खेल समाप्त, 44 रन 4 विकेट के नुकसान पर। सिरसाट ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया। मृत्युंजय 11 की टीम मैदान के अंदर जो कि बल्लेबाजी कर रहे हैं। इसके बाद में भरत वाडेकर, मैं आपको विनती कर रहा हूं प्लीज आइए टॉस के लिए। नियाजी 11 टीम के कप्तान को दरख्वास्त करना चाहता हूं, आप भी आए। चिराग, जिस तरह से मैच है 44 4 विकेट के नुकसान पर संतोष पुलिक इनका आगमन हुआ है, आपका भी स्वागत है। चर्चा यहाँ भी होगी। नक्कीच आपण शिरसाट स्पोर्ट्सचं नाव ऐकतो. शिरसाट स्पोर्ट्स म्हटलं तर जर आपण पाहिलं की टेनिस क्रिकेट हंगामाची सुरुवात कुठल्या स्पर्धेने झाला असेल तर ती शिरसाट स्पोर्ट्स चषकाच्या माध्यमातून झाली आणि त्याचेच सर्वेसर्वा आणि प्रोप्रायटर अंबादास शिरसाट अर्थात अमोल सर इकडे मात्र व्यासपीठावर आहेत आणि ते सामन्याचा आनंद घेतात कारण त्यांचा संघ मात्र इकडे खेळतोय. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. एअर इंडिया एअरक्राफ्ट मध्ये इंजिनियर म्हणून ते कार्यरत आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक जे ग्रामीण खेळाडू आहे त्यांना मात्र एक चांगला व्यासपीठ त्यांनी दिला, एक चांगलं मानधन त्यांच्या माध्यमातून मिळत असते. और आफ्टर के बाहर गेंद थी, गति का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया थर्ड में क्षेत्र की तरफ। जब तक इस गेंद को थर्ड मैन के खिलाड़ी फील्ड करते थ्रू करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ रन संख्या 45 रन 4 विकेट के नुकसान पर 45 for 4। मृत्युंजय और सिरसाट के बीच मुकाबला। अंबादास सिरसाट इस वक्त मंच पर हैं, आपका स्वागत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, गेंदबाजी करेंगे डॉन। ओह, इस बार पुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाए। रिएक्शन देखिए, जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण। क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो आणि तो आता वाया घालवला गेलाय, कारण फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार घेणं फार गरजेचं होतं, तसं काही घडलेलं नाहीये। मौका मिलेगा बल्लेबाज हमीद को एक एंड पर। अजीज थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज प्रदीप तैयार, तेज कदमों के साथ दौड़ना शुरू कर दिया। मिस्टर स्टोक है, हवा में गेंद है, कोशिश तो बिल्कुल करेंगे। 2 खिलाड़ियों के बीच गेंद गिरी है और जो डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, इस खिलाड़ी ने गेंद को रोक दिया है। 2 रनों के साथ रन संख्या बढ़े, रन संख्या अब 46 रन से आगे बढ़ते हुए 48 रन 4 विकेट के नुकसान पर। शुक्रिया मंगेश। संदीप कदम में वर्ल्ड कप का आज का दिन भी बहुत अच्छा रहेगा। पिछला मैच बेहतर बन रहा था, उसी वक्त अक्षय का विकेट और आसिफ का शानदार कैच। सुंदर स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच मिडा पर लाजवाब फील्डिंग और जीवन दान मिलेगा। ये रनआउट का मौका था, जिस तरह से देखिए ये भाग के आगे आए थे। सुंदर फील्डिंग, लाजवाब फील्डिंग का मुजाहरा किया, थ्रो बेहतर था। अगर प्रदीप गेंद को कलेक्ट करते तो बिल्कुल खतरे की घंटी बज रही थी, बहुत दूर आए थे। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे संदीप कदम मेमोरियल कप 2021 का क्रिकेट का घमासान वदल्ला धिंगरा मैदान पर। प्रदीप गेंदबाजी करने के लिए तैयार है, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार हमीद। इस बार उड़ाया सुंदर तरीके से, खिलाड़ी है, कोशिश कर रहे हैं। ओ, कैच टूटा हुआ। 1 रन मुकम्मल किया है। दूसरी बार बल्लेबाजों को मौका मिलता हुआ, एक बार रन आउट, दूसरी बार कैच छूटा है। पकड़ो कैच, जीते मैच। एक बार फिर मंत्र आपको नहीं भूलना है। इस ओवर की बात करें तो रन संख्या 49 रन 4 विकेट के नुकसान पर 6ठा ओवर प्रगति पर है। 8 ओवर का मैच है। मृत्युंजय 11 की टीम में पहले बल्लेबाजी कर रहे हैं। पहले बल्लेबाजी करते हुए रन संख्या 49 4 विकेट के नुकसान पर। भरत वाडेकर और नियाजी 11 के बीच जो अगला मुकाबला है उस मुकाबले की तरफ जाएंगे। ऑन साइड पर टाइमिंग के ऊपर निर्भर रहते हुए सुंदर स्ट्रोक वेट किया और उसके बाद में डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ खेलते हुए। खिलाड़ी है लेकिन वो बन के दर्शक बन गए दीवाने। आखिरी गेंद पर आया यो छक्का। रन संख्या 55 रन 4 विकेट के नुकसान पर 6 ओवर का खेल समाप्त होता हुआ। पहले बल्लेबाजी करते हुए मृत्युंजय 11। तो ये कड़क शॉट था, आप रिएक्शन देख सकते हैं।
55 for 4 after 6 ओवर। इस ओवर की कहानी देखिए तो शुरुआत बहुत अच्छी की थी, सिंगल सिंगल डबल, बिंदी गेंद सिंगल और आखिरी गेंद पर वो खूबसूरत चक्का। देखिए पॉज लिया गया था, उस गेंद को एक बार फिर थोड़ा इंतजार करते हुए खेला। टाइमिंग बहुत ही बेहतरीन है बल्लेबाज अजीज पटेल की। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय दिलीपजी पवार यांचं आगमन झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राच्या क्षितिजावरती तळपणारा सूर्य म्हणजेच राजूजी मिसाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली एक मानाची स्पर्धा संदीप कदम मेमोरियल कप 2021 मदनलाल धिंगरा मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम सिरसा स्पोर्ट वर्सेस मृत्युंजय 11 दोन मातबर संघामध्ये एक छान अशा प्रकारची लढाई सुरू आहे, एक बॅटल सुरू आहे, एक द्वंद्व आपण या ठिकाणी पाहतो आहे। क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया मदनलाल धिंगरा मैदानाच्या लाल मातीने, माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूयात संदीप कदम मेमोरियल कप 2021च्या साथीने। अमित गेंदबाजी करने के लिए तैयार है, 7वें ओवर का खेल है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के लिए हमीद सेठ बल्लेबाज है। शानदार पारी अभी तक इन्होंने खेली है, 20 रन पर खेल रहे हैं। अजीज ने 9 रन बनाए हैं। लंबे रनअप के साथ गेंदबाजी करेंगे। थर्ड मैन पर खिलाड़ी मौजूद, कवर की तरफ खिलाड़ी है, एक मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद और एक खिलाड़ी डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ है। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। ओहो कटका बचाते थे, बहुत अच्छी गेंद है, टप्पा खाने के बाद नीचे रहती भी सुंदर, बहुत ही सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन, शानदार स्टार्ट किया है। इस ओवर की पहली गेंद सही ठिकाने में गिरती हुई। 55 for 4, 55 रन 4 विकेट के नुकसान पर 7वें ओवर का जो अगर खेल है आप मैदान के अंदर देख रहे हैं। काफी संख्या में दर्शक मौजूद इस मैच का जो कि आनंद उठाते हुए। इस बार उड़ाया बहुत सुंदर तरीके से बल्ले के बीचों बीच गेंद सीधी जो की जाती हुई बॅनर पर, होर्डिंग पर। या स्पर्धेच्या निमित्तानं जर विचार केला निश्चितच अजितदादांचं देखील आगमन होऊ शकतं। गेल्या वर्षी देखील याच व्यासपीठावर तिथे आले होते, ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं। आता मात्र हा स्ट्रोक खूप चांगला आहे, अतिशय सुंदर पद्धतीने या चेंडू टोलावला, चेंडू जातोय गावकरच्या डोक्यावरून आणि हा अप्रतिम असा शॉट आहे। स्विच इट करने की कोशिश इस वक्त, जो कि ये शॉट कुछ अच्छा नहीं था। इससे पहले बहुत ही बेहतरीन अंदाज में अमित ने शॉट खेला था फ्रंट फुट पर, काउ कॉर्नर के ऊपर से एक शानदार स्ट्रोक हमने देखा। अमित के तरह 26 पर रन संख्या 61 रन 4 विकेट के नुकसान पर ये 7वां ओवर प्रगति पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अमित तैयार। मृत्युंजय 11 के जो बल्लेबाज है पारी को संवारने की कोशिश कर रहे हैं। इंतजार किया, इस बार स्क्वायर कैट है। पहले लॉन्ग ऑन की तरफ खास करके काउ कॉर्नर की तरफ खेला था, इस बार कवर की तरफ खेले हैं। शानदार बल्लेबाजी। इस तरह से आप बल्लेबाजी कर रहे हैं ना तो वो स्विच इट करने की क्या जरूरत है। देखिए इस बार इंतजार किया, थोड़ा सा छोटा सा पॉज लिया और उसके बाद में पॉइंट के ऊपर से जबरदस्त स्ट्रोक। एक्सीलेंट बैटिंग बाय हमीद, मच नीडेड 6, मच नीडेड बाउंड्री। थर्ड मैन पर खिलाड़ी मौजूद है, एक पॉइंट की तरफ खिलाड़ी है। इस बार ऑन साइड पर, वाह भाई वाह। या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा आहे त्यांचं होर्डिंग आपण बघतोय। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या होर्डिंगच्या वरून चेंडू सीमा पार जातोय 6 धावां करता। कदाचित तो त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा गेला असेल। अतिशय सुंदर असा खेळ मैदानात आपण बघतोय। धाबलका धावांचा ओघ वाढलाय, धावसंख्या ती 71 4 गड्यांच्या मोबदल्यात। धावपलका धावा झाल्यात एकूण 72 धावा। पहिल्यांदा निश्चितच जो चेंडू गेला तो काऊ कॉर्नरला, तिथून पॉइंटच्या दिशेने आला आणि तिथून जर बघितलं तर चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं। धावपलका धावा बघितलं तर एकूण होत आहेत त्या गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। अमित इनके ऊपर दबाव अब आता हुआ, एक ही खराब शॉट खेला था, वो शॉट कुछ अच्छा था। उसके बाद में मैदान के चारों ओर बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज। नाउ स्कोर 71 प्लस 4 विकेट, 71 रन 4 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार।
ये कारगर है, दमदार है, शानदार है और कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। वाह भाई वाह, इस बार इनका बल्ला बोल रहा है। जबरदस्त स्ट्रोक खेलते हुए अलग अलग जगह पर, और ऐसा लग रहा है अब रंगोली बनाना इन्होंने शुरू कर दिया है। काउ कॉर्नर को टारगेट किया, पॉइंट को टारगेट किया, स्क्वेयर की तरफ चले गए, अब बिहाइंड द विकेट जाते हुए, और ये खूबसूरत रंगोली है इस मैच में। इस खूबसूरत चौके के साथ रन संख्या 75 रन 4 विकेट के नुकसान पर। संदीप कदम मेमोरियल कप 2021 की बात करें तो आज का दिन भी बहुत महत्वपूर्ण रहेगा। राजकारणातील महामेरू जनसामान्याचे आराध्य दैवत जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, कार्यसम्राट, नगरसेवक, कुशल विरोधी पक्षनेता, यशस्वी उद्योजक आणि या आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व राजूजी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्रातील मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच संदीप कदम मेमोरियल कप 2021। तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत है। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं संदीप कदम मेमोरियल कप 2021 सीजन 10वां साल है। बेमिसाल है, कमाल है। इस टूर्नामेंट के आयोजन करता राजू जी मिसाल है। अच्छा स्ट्रोक, सीधे बल्ले से गेंद को लॉन्ग ऑन की तरफ खेलते हुए अच्छा ड्राइव किया है। ये इनका किरदार अगर है तो इनको भूलना नहीं चाहिए। बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। अजीज पटेल एक तरफ है, हामिद का बल्ला बोल रहा है कि शानदार पारी अपनी टीम के लिए खेलते हुए। हामिद के अंदर 40 पर 19 गेंदों का सामना किया, स्कोर 75 रन 4 विकेट के नुकसान पर, और 8वां ओवर प्रगति पर। निर्णायक ओवर मैदान के अंदर चलता हुआ। इस बार सुंदर तरीके से आंसर की तरफ खेले, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। फाइन लेग पर अच्छी फील्डिंग। पहले 2 गेंदों की अगर बात करें तो सुंदर गेंदबाजी, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया, कोई आजादी नहीं है। ब्रॉकोल में डाल रहे हैं, एक बार फिर टिप्पा ऑफ स्टंप के आसपास भी रख रहे हैं, ज्यादा छोटी गेंदबाजी नहीं कर रहे हैं, सही इलाके में सटीक लाइन के साथ गेंदबाजी करते हुए। रन संख्या 77 रन 4 विकेट के नुकसान पर। 8वां ओवर प्रगति पर है, अक्षय गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर पर गेंद पर अजीज, स्ट्रोक अच्छा है, दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है। ओ, निशाना लगाने की कोशिश बात नहीं बनी है। अगर ये निशाना लगता तो वह खतरे की घंटी बज रही थी अजीज पटेल के लिए, उनका काम तमाम हो जाता। तीसरा जो कि तीसरी गेंद की बात करें तो बहुत अच्छी गेंद है। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर सिंगल है। रन संख्या इसी के साथ 78 ड्राइव किया बहुत सुंदर तरीके से, लेकिन खिलाड़ी बॉडी नेट पर मौजूद है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे, विकेट के बीच थोड़ा बेहतर भाग सकते थे, थर्ड अंपायर की तरफ जाएंगे। करीबी मामला ये, मुझे तो लग रहा है कि जो विकेट के बीच दौड़ लगानी थी वो जीते की दौड़ लगानी थी, और बल्ला जो है एक बार फिर लाइन के अंदर आना चाहिए था। खतरे की घंटी बज रही, क्लोज कॉल होगा जिस तरह से मैच है। देखिए कितना करीब होगा, थ्रो अच्छा है, स्टंप के ऊपर है। देखिए अब क्या होगा। तो अब देखिए जो रिजल्ट क्या हुआ, परिणाम क्या हुआ, आप ऑन स्क्रीन देख सकते हैं। बल्लेबाज को बैक टू द पेवल जाना पड़ेगा क्योंकि विकेट के बीच अच्छी दौड़ आपने नहीं लगाई है। आउट इसलिए हुए क्योंकि जो थ्रो था स्टंप के ऊपर था, इसलिए कम समय मिला बल्लेबाज को। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आज टूर्नामेंट का चौथा दिन चल रहा है। आज अगर देखें तो मुकाबला चल रहा है शीर्षार स्पोर्ट और मृत्युंजय 11 के बीच। निर्णायक ओवर मैदान के अंदर चल रहा है। 79 for 4 नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। इस बार स्विच करने की कोशिश, बहुत अच्छी गेंद, लेंथ अच्छी है। निर्णायक ओवर चल रहा है तो आप इस तरह से बल्लेबाजी क्यों कर रहे हैं, कुछ समझ में नहीं आ रहा है। आपको बड़े शॉट छक्के के लिए जाना चाहिए था, लेकिन इस बार नए जो बल्लेबाज आए उनको अपना विकेट सैक्रिफाइस करना पड़ा है। आपके पास गेंदें बहुत कम है, आप कहीं पर भी खेल सकते हैं, आपने ऑलरेडी करके दिखाया है।
एक बार आपको सफलता मिली है, स्विच हिट अच्छा किया, लेकिन उसके बावजूद अगर देखे दोबारा कोशिश कर रहे हैं, इसका कुछ ज्यादा फायदा नहीं हुआ। 8वें ओवर की बात करें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी अक्षय द्वारा। इस ओवर में कोई बड़ा शॉट नहीं है, नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। किरण अगली गेंद के साथ गेंदबाजी करेंगे अक्षय। ऑन सेट पर अच्छा शॉट, स्क्वायर की तरफ खिलाड़ी मौजूद, क्या दूसरे के लिए वापस आएंगे? एक बार फिर देखिए, दूसरे के लिए वापस आना चाहते हैं, लेकिन यहां विकेट गिरेगा। छठे विकेट का पतन होता हुआ, रन संख्या कुल मिलाकर 79, 7 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 80 रनों की जरूरत है। एक बार फिर 81 रन बने हैं और जीतने के लिए 82 रनों की जरूरत है। तो एक बार फिर देखिए, ये जो टारगेट है, एक बहुत अच्छा टारगेट बल्लेबाजों ने बनाया। मृत्युंजय 11 की तरफ से अगर देखें तो शानदार पारी रही बल्लेबाज हमीद की। 42 रन अपनी टीम के लिए बहुत अच्छा योगदान देते हुए बनाए हैं और इनके कारण रन जो है 80 के पार चला गया। चौकार षटकारांची आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी, श्री लाईव्हचं सुंदर थेट प्रक्षेपण, बॉनकेजीचं छान सर्वोत्कृष्ट आयोजन, प्रशांत चिराग, गिरीश ओघवत्या शब्दातलं समालोचन, अनेक खेळाडूंची स्वप्न होत आहेत साकार, कारण राजूजी मिसाळ आहेच संदीप कदम मेमोरियल कपचे शिल्पकार। या स्पर्धेचा जर विचार केला तर मानाची प्रतिष्ठित स्पर्धा आपण बघतोय। यानंतर टॉसकडे आपण जाणार आहोत। भरत वाडेकर आणि नियाजी 11 या दोन संघादरम्यान अतिशय महत्वाचा टॉस थोड्याच वेळात होतोय। 82 धावांचा पाठलाग करण्याकरता शिरसाटचा संघ मैदानात दाखल होईल आणि चांगलं क्रिकेट मधलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल। सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। संदीप कदम मेमोरियल कप 2021 का एक जबरदस्त रोमांच आप देख रहे हैं। 82 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। पहले बल्लेबाजी करते हुए मृत्युंजय टीम ने 81 रन बनाए 7 विकेट के नुकसान पर। अब देखते हैं बल्लेबाजों ने जिस तरह से आज बल्लेबाजी की है, आज प्रभावित किया हमीद ने हर तरफ शॉट के लिए। तो चलिए आज प्रारंभिक बल्लेबाजों के बारे में बिल्कुल चर्चा होगी। जिस तरह से आज वसीम ने स्टार्ट किया था, आज बड़ा कंट्रीब्यूशन नहीं दिया, 3 रन बनाए। उसके बाद में अर्जुन ने बनाए 19 रन और तारीफ करने के खास करके शानदार पारी रही है अमित द्वारा, जिन्होंने 21 गेंदों का सामना करते हुए 44 रनों की जबरदस्त पारी खेली। अजीज के पास मौका था, इन्होंने 11 रन बनाए, लेकिन बहुत अड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी कर रहे थे। बाकी बल्लेबाजों की अगर बात करें तो 0 है, 1 है, एक बार फिर वो 0 है। कुछ अच्छी जो की शुरुआत नहीं की, एक बार साथ नहीं निभाया। बल्लेबाजों को मैदान के अंदर आना है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए। और जो फील्डिंग करने वाली टीम है मृत्युंजय 11, आपको आपकी फील्डिंग अलंकृत करनी है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए। 82 रनों की जरूरत है, 7 विकेट खोए थे। और गेंदबाजों की बात करें तो संतोष 2 ओवर 17 रन 3 सफलता उनको मिली, बहुत अच्छी गेंदबाजी की। अक्षय 2 ओवर 20 रन खर्च किए और कोई सफलता उनके नाम पर नहीं है। प्रदीप ने 2 ओवर में 14 रन दिए, 1 सफलता इनके नाम पर है। तुषार के 1 ओवर में आए 10 रन, अमित ने 1 ओवर डाला, बहुत महंगे साबित हुए 20 रन। तो एक बार फिर सक्सेसफुल गेंदबाज की बात करें तो संतोष, जिन्होंने 3 विकेट चटकाए। 48 गेंदों में जीतने के लिए 82 रनों की जरूरत है। सी लाइव के माध्यम से ये टूर्नामेंट बिल्कुल आप देख रहे हैं। संदीप कदम मेमोरियल कप 2021 का क्रिकेट का महासंग्राम आप देखते हुए, और टूर्नामेंट का 10वां साल है, बेमिसाल है, भरपूर धमाल, भरपूर कमाल है। टूर्नामेंट के आयोजन करता राजू जी मिसाल है। शीर्षा स्पोर्ट की अगर बात करें तो अंबादास जी आपका स्वागत है। बारामती में भी टूर्नामेंट चल रहा है। आज अगर देखें तो यहाँ जो टूर्नामेंट चल रहा है उस टूर्नामेंट की नकद राशि 2.5 लाख है। दूसरी तरफ से खराडी का टूर्नामेंट भी आ रहा है,
26 से ये टूर्नामेंट शुरू हो जाएगा। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। दोनों तरफ से एक अतिरिक्त खिलाड़ी कंपल्सरी हमारे कॉम्बॉक्स में रहेगा। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आज बदलना डिंगरा मैदान पर जो मुकाबला चल रहा है उस मुकाबले की तरफ एक बार फिर आपको लेके जाएंगे। मृत्युंजय 11 ने पहले बल्लेबाजी करते 81 रन बनाए और सिर्फ 60 के सामने 82 रनों का लक्ष्य रखा है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं महेश और भरत। गेंदबाजी का बागडोर संभलते गेंदबाज सुमित। फील्डिंग देखे तो एक बार फिर थर्ड मैन है, गली है, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी जो है बॉडी लाइन पर है और एक खिलाड़ी मिड ऑफ पर है। एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी बॉडी लाइन पर, मिड ऑन दायरे के अंदर है। डिस्क एलिक पर एक खिलाड़ी बॉडी लाइन पर रखा हुआ है। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। महेश, सुमित भंडारी गेंदबाजी करेंगे। पहली गेंद पर देखे क्या शॉट खेला है, लाजवाब है, बेमिसाल है। गेंद बॉडी की तरफ जाएगी और शानदार स्ट्रोक, 6 रन। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है। क्या शॉट है ये, स्टैंड एंड डिलीवर, excellent shot, playing with a straight bat over the head of the mid-on fielder, and that's the first 6 of the match. गेंदबाजी करने के लिए सुमित तैयार है और इस बार स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज महेश चेकी के साथ आगाज अपना खाता खोलते हुए। दूसरी गेंद पर क्या होगा देखने वाली बात है। जो स्लीप पर खिलाड़ी मौजूद, इस बार अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर नहीं आई। बड़ा शॉट खेलने का प्रयास किया गया था लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हुआ। विकेट कीपर अच्छी तरह से गैदर नहीं कर पाए हैं। अलग अंदाज में बल्लेबाजी हो रहे हैं महेश द्वारा, जिस तरह से पहला शॉट खेला है। दूसरी गेंद पर अगर देखें तो बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए कमबैक किया है गेंदबाज ने। आएगा मजा क्योंकि यहां बैटल होगा। 82 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। उड़ाया एक बार फिर आसमान की तरफ, तारामंडल में गेंद। यहां कोई खिलाड़ी नहीं है, ये अलग है। एक बार फिर बंदा बिंदास है लेकिन क्या कमाल का प्रदर्शन कर रहा है। इस ओवर में दूसरी बार गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए। इसलिए मैंने कहा कि ये तो आगाज है, अंजाम में भी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है। मौका मिला तो चौका भी आया, मौके पे चौका जड़ते हुए सुंदर स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। महेश का बल्ला बोल रहा है 10 रन बगैर किसी नुकसान के। चर्चा करने के लिए मजबूर किया, यह सबसे बड़ी बात है। ये शॉट इतना आसान नहीं है, दिखता आसान है लेकिन जिस तरह से खिलाए ना वो एक बार फिर आसान नहीं है। टप्पा खाने के बाद थोड़ी मिडल और लेग स्टंप पर गेंद थी और फाइनल क्षेत्र की तरफ खेलते हुए ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते भी रन की कोई गुंजाइश नहीं है। ओवर पहला प्रगति पर 82 रनों की जरूरत है। पावर प्ले चल रहा है। सिर्फ 60 और मृत्युंजय 11 के बीच मुकाबला। सिर्फ 60 का स्कोर है 10 रन बगैर किसी नुकसान के। ये अच्छी गेंद है, इस बार टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही है, ज्यादा ऊपर नहीं आई है। ऑनसेट पर खेलने की कोशिश, विकेट कीपिंग बहुत ही बेहतरीन हो रही है। दूसरी एंड से अब देखिए बल्लेबाज आए हैं बताने के लिए। भरत चर्चा करते हुए बता रहे कि क्या करना है। 2 गेंदों पर अगर देखें तो अच्छे शॉट है, एक फ्रंट फुट पर, एक थोड़ा सा बैक फुट पर, फाइनल क्षेत्र की तरफ खेला था शॉट। अब जाकर मजा आएगा। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुमित भंडारी तैयार। ये तो वह काफी ऑफ टाइम के बाहर थी और वाइट बॉल का इशारा होता हुआ। व्हाइट बॉल का इशारा इस बार होता हुआ।
स्विच हिट करने की कोशिश की थी, तो फुल टॉस गेंद थी, कहीं पर भी खेल सकते थे, लेकिन इस बार पहले से मन बना के खेलने की कोशिश की। चलिए, सब लोग अपनी जगह पर जाएंगे, अंपायर अपनी जगह पर जाएंगे, खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। एक अच्छा टूर्नामेंट बिल्कुल आप देखते हुए। अंपायर एक बार फिर अपनी जगह पर जाएंगे, और सारे खिलाड़ी देखिए वो भी अपनी जगह पर जाएंगे। मैच शुरू होना चाहिए। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, और जिस तरह से ये फुल टॉस गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थी, वाइड यॉर्कर डालना चाहते थे। चलिए, अपनी जगह पर सब लोग अपनी जगह पर जाएंगे, प्लीज रिक्वेस्ट है। तो एक बार फिर यह मुकाबला शुरू होगा। अपनी जगह पर जाएंगे, मैच बहुत अच्छा है, और वाइड के लिए रिव्यू तो नहीं है। सब लोग अपनी जगह पर जाएंगे, क्योंकि मैच तो बहुत अच्छा चल रहा है मैदान के अंदर, और जिस तरह से यह स्विच हिट करने की कोशिश की थी, फुल टॉस गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर। मैच शुरू होना चाहिए। चलिए,
माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेली एक मानाची स्पर्धा आपण बघतोय. बॉर्न क्रेझी स्पोर्ट क्लबच्या वतीनं या स्पर्धेचं अत्यंत दमदार असं संयोजन संत कदम मेमोरियल कप 2021 लाख मोलाची स्पर्धा. या स्पर्धेचे शिल्पकार राजूजी मिसाळ, विरोधी पक्षनेता पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मदनला धिंगरा मैदानावरती सुरू असलेली एक शानदार स्पर्धा आहे. मैच दोबारा शुरू होता हुआ तो एक बार फिर मैच की तरफ रुख करेंगे. मृत्युंजय 11 और शीर्षा स्पोर्ट के बीच मैच चल रहा है. पहले ओवर का खेल और पहले ओवर में जिस तरह से आज माहौल बना हुआ है, सारे खिलाड़ी अपनी जगह पर जा रहे हैं, ये अच्छे संकेत है. भरत वाडेकर और नियाजी 11 के टीम के कप्तान को मैं दरखास्त करना चाहता हूं, प्लीज आइए. आपको हमारे कॉम्बॉक्स की तरफ आना है, मंच की तरफ आना है. सुमित तैयार है, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज भी तैयार महेश. इस ओवर में अगर देखें तो एक छक्का एक चौका 3 बिंदी गेंदें खेली है महेश ने. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज महेश. ओहो क्या बात है, मिड ऑफ के ऊपर से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया है. इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा. गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए इस चौके की मदद से रन संख्या बढ़ने वाली है. इस ओवर में एक जबरदस्त स्ट्रोक हमने बल्लेबाज की तरफ से देखा जो ऑन साइड की तरफ खेला था. उसके बाद में 2 स्ट्रोक वी में खेले हैं. एक फाइनली की तरफ एक अच्छा शॉट, 2 अगर देखें तो एक मिड ऑफ की तरफ लॉन्ग ऑन की तरफ गेंद जाते भी, दूसरी लॉन्ग ऑफ की तरफ जाते भी शानदार बल्लेबाजी. पहले ओवर में रन संख्या 15 रन बगैर किसी नुकसान के. आफ्टर 1 ओवर नाउ स्कोर 15 for none. चिराग, जिस तरह से मुकाबला चल रहा है, इस मुकाबले में शुरुआत देखिए फ्लाइंग स्टार्ट किया है आज इस मैच में. शीर्षा स्पोर्ट की तरफ से अच्छी शुरुआत, 82 रनों का पिचअप कर रहे तो पावर प्ले का सही फायदा उठाया है. नक्कीच इकडे मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते. 15 धावा फलकावर आहेत. अजून येणाऱ्या 42 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे. आपण पाहतोय या स्पर्धेचा विचार केला तर आजच्या दिवसातही एक सुखद धक्का आपल्याला संध्याकाळच्या सत्रात मिळणार आहे. कारण ज्या कलाकारांनी आपण पाहतोय की अक्षरशः संपूर्ण छोट्या पडद्यावर प्रत्येकाच्या घराघरात आपलं एक आगळेवेगळं स्थान निर्माण केलं आणि राजकीय क्षेत्रातही आपलं एक आगळेवेगळं स्थान निर्माण केलंय असे आपल्या सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सर मात्र संध्याकाळच्या सत्रात आपल्याला इकडे सदिच्छा भेट देणार आहेत. त्यामुळे आजचं वातावरण काल अवधूत गुप्तेजी, आज डॉक्टर अमोल कोल्हेजी, त्यामुळे आज वातावरण पुन्हा एकदा प्रफुल्लित होणार आहे आणि नक्कीच जयघोष होणार आहे आजच्या दिवसातही. आज देखील ती मंतरलेली रात्र आपण बघणार आहोत. ज्या पद्धतीनं कालचा दिवस आपण बघितला, गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी करने के लिए किरण, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी करते गेंदबाज किरण. ये गेंद थोड़ी लेग स्टंप की तरफ जाते भी और वाइड बॉल का इशारा होता हुआ. जीतने के लिए 82 रनों की जरूरत है. गेंद थोड़ी लेग स्टंप की तरफ जा रही है, शुरुआत अच्छी नहीं है किरण की तरफ से. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज भरत, एक तरफ महेश ने अच्छा आगाज अपनी टीम के लिए दिलाया है. कल जिस तरह से सतीश कूटे ने बल्लेबाजी की थी, बहुत बेहतरीन स्टार्ट किया था, 7 रन बनाए थे और एक जबरदस्त अर्धशतक बनाया है. बैकफुट पर खेले, लेकिन थर्ड मैन पर खिलाड़ी जो इस बार गली की तरफ खिलाड़ी मौजूद है, गति का इस्तेमाल करना चाहते हैं और स्ट्राइक देना चाहते हैं बल्लेबाज महेश को, जो फॉर्म में खिलाड़ी है. सूझबूझ वाली क्रिकेट मैदान के अंदर सिंगल के साथ रन संख्या बढ़ती हुई, रन संख्या कुल मिलाकर 70 रन बगैर किसी नुकसान के. हमारे कॉम बॉक्स में इस वक्त स्कोरर का काम एक बहुत बड़ा किरदार निभाते हुए प्रतीक, इससे पहले आरिफ हमारे साथ जुड़े हुए थे. मैदान के अंदर देखे तो एक अच्छा मैच चल रहा है. भरत वाडेकर और नियाजी 11 टीम के कप्तान को मैं गुजारिश करना चाहता हूं, एक बार फिर आपको हमारे कॉम बॉक्स की तरफ आना है. भरत वाडेकर, नियाजी 11. हवा में खेलना चाहते थे, बड़ा शॉट खेलना चाहते थे. इस बार स्ट्राइक ओवर पर खिलाड़ी मौजूद, दैट शुड बी टेकन.
इस बार बात नहीं बनी है, खड़े खड़े खेलने का प्रयास किया गया बल्लेबाज महेश की तरफ से और एक्स्ट्रा कवर पर बहुत अच्छा कैच। हमीद ने बहुत अच्छा कैच लिया, जिन्होंने आज एक अच्छी पारी अपनी टीम के लिए बिल्कुल खेली और इनके कारण रन जो है 80 के पार, 80 के पार चले गए। तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए अब बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं। रन संख्या 17 रन, 1 विकेट का नुकसान पर 82 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सिरसा स्पोर्ट को मृत्युंजय 11 ने पहले बल्लेबाजी करते हुए 81 रन बनाए हैं और टारगेट के लक्ष्य 82 रनों का है। नए बल्लेबाज किरण और गेंदबाजी करेंगे किरण। स्ट्राइक किरण पर बल्लेबाज भरत प्रारंभिक बल्लेबाज हैं। बहुत सारे नौजवान खिलाड़ी इस वक्त मैदान के अंदर। थर्ड मैन, एक गली पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी मौजूद। अब थोड़ा सा फील्डिंग में तब्दीली कर रहे थे कि एक बार फिर खिलाड़ी कहां है। थर्ड मैन, एक गली, एक पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ। ऑफ साइड बच गया, ऑफ साइड पर सबसे ज्यादा खिलाड़ी। सुंदर, बहुत सुंदर, अति सुंदर बल्लेबाज भरत, इनकी तरफ से अच्छा शॉट। भरत रंगात आलाय परत, ज्या पद्धतीने हा शॉट खेळलाय त्यानं, टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता, थोडासा बॅकफुटला खेळलाय आणि अप्रतिमरित्या चेंडू कव्हरच्या डोक्यावर खेळलाय। अप्रतिम अशा प्रकारचे क्रिकेट मैदानात होते आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 164 षटकार टोटावले गेलेत। धावफलका धावा आहेत त्या 23, 321 चौकारांची या ठिकाणी लयलूट झालेली आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो तर किरण खेळण्याची जबाबदारी असेल ती भरतची। 7 या धावसंख्येवरती खेळतोय। यावेळेला नो बॉलचा इशारा। कमर के ऊपर गेंद है और ये बीमर गेंद है, तो इस बार नो बॉल का इशारा होता हुआ। 2 गेंदें इन्होंने ऑफ स्टंप के बाहर डाली थी, एक गेंद एक बार बस स्टंप के अंदर फिनिश करना चाहते थे, तो दबाव है गेंदबाज के ऊपर। नो बॉल का मतलब एक बार फिर बल्लेबाज के लिए बड़ा शॉट खेलने का मौका मिलेगा। अगली गेंद मिस्टर शोक है, हवा में गेंद है, लेकिन इस बार नुकसान तो ज्यादा नहीं होगा क्योंकि फ्रीट का मौका था। रन संख्या इसी के साथ बढ़ती भी 26 रन। ओवर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति पर है। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने किरण, स्ट्राइक किरण पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। फुल टॉस गेंद रडार में, स्क्वायर की तरफ कोई नहीं है। एक बार फिर होल्डिंग के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रन। शानदार स्ट्रोक, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हटके, बहुत सुंदर शॉट, शानदार तरीके से खेलते हुए। ये शॉट देखिए कमाल का था, ऑसम। दबाव बिल्कुल बढ़ता हुआ अब गेंदबाज के ऊपर। इसी के साथ रन संख्या कुल मिलाकर बढ़ती भी 32 रन, 1 विकेट के नुकसान पर 32 पर 1। कलाई के साथ मोड़ दिया स्क्वायर की तरफ, चतुराई के साथ बल्लेबाजी, गेंद स्क्वायर की तरफ जाते हुए एक से ज्यादा नहीं, ज्यादा जोखिम नहीं उठाएंगे। छक्का आया है, नो बॉल आया है, बहुत सारी चीजें मैदान के अंदर हो रही है। ओवर की बात करें तो सिंगल के साथ ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर का खेल समाप्त, 33 रन 1 विकेट के नुकसान पर। चिराग, जिस तरह से मैदान के अंदर शिरसाट की बल्लेबाजी हो रही है, ईंट का जवाब पत्थर से दे रहे हैं, पत्थर का जवाब उत्तर से दे रहे हैं और गेंद का जवाब बल्ले से दे रहे हैं। रन संख्या अगर देखें तो रन संख्या अब 36 गेंदे 49 रनों की जरूरत है। 36 चेंडू 49 धावा। आता शिरसा स्पोर्टचा विचार केला तर त्याचे जे डायरेक्टर आहेत ते एअरक्राफ्ट इंजिनियर आहेत, त्यामुळे त्यांचा संघ जास्तच वरती झेप घेतोय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण चेंडू खूप हवेत पाठवतायत ते। आणि अमोल सरांचा नेहमीच प्रत्येक संघाला, ग्रामीण संघाला ज्या पद्धतीने सपोर्ट असतो, खूप चांगला सपोर्ट त्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ अमोल सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। व्यासपीठावरती प्रसिद्ध उद्योजक सायमन डेव्हिड यांचं आगमन झाले, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय सुचितजी अग्रवाल यांचंही आगमन झालेलं आहे। संजीवजी महाजन, राजीवजी अग्रवाल, त्यानंतर रतिकांत चाळेकर,
बाबू शेठ भोंडबे यांचंही आगमन झालंय. योगेश जाधव, गणेश यांचंही आगमन झालंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. राजूजी मिसाळ साहेबांच्या वतीनं आपलं स्वागत आहे. संदीप कदम मेमोरियल कप 2021च्या मंचावरती आपण असत आहात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. नक्कीच अजून आपण एक स्वागत करूया योगेशजी कदम, बिट्टू सर यांचं या हार्दिक स्वागत आहे. सकाळच्या सत्रातून आता पुन्हा एकदा ते आमच्या भेटीला येतात, त्यांचंही स्वागत. मैच की तरफ रुख करते हैं. रन संख्या 33 रन, 1 विकेट के नुकसान पर. ओह, एफर्टलेस बल्लेबाजी. ऐसा लग रहा है कि ये कोल्ड ड्रिंक पी रहे और स्ट्रॉ डाल के पी रहे. एफर्टलेस मक्खन बल्लेबाजी मैदान के अंदर. कमाल की बल्लेबाजी. बगीचे में माली हो, एक बार फिर वो छोटा गुलाब का फूल तोड़ रहा है, वो प्यार से तोड़ रहा है. बहुत बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर हो रही है. इनके पास सुपरस्टार नहीं है, सिरसठ के पास कोई सुपरस्टार नहीं है, कोई हीरो नहीं है. और आपने सही कहा, एक बार फिर अंबादास सर जो है इस वक्त है. और बल्लेबाज देखिए जिस तरह से एरोप्लेन हवा में एक बार फिर वो हवाई सफर करता है, उसी तरह से मैदान के अंदर बल्लेबाज हवाई सफर कर रहे हैं. शानदार बल्लेबाजी बल्लेबाजों द्वारा. 37, 1 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. गेंदबाजी करेंगे सुमित भंडारी. अब तक बल्लेबाज जो है जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. एक तरफ किरण, एक तरफ भरत. भरत की बात करें तो इन्होंने 2 छक्के और 1 चौका. कमाल का शॉट खेला गया था. ये ऑफ टाइम के बाहर है. इस बार टप्पा खाने के बाद उछाल था, थोड़ा सा शरीर से दूर छेड़छाड़ी करने की कोशिश. गेंद विकेट कीपर की तरफ जाते हुए कैच तो नहीं बना पाए, मतलब इस गेंद को अच्छी तरह से गैदर तो नहीं कर पाए. रन संख्या इसी के साथ अभी भी देखे तो 30 से जीतने के लिए 82 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सुमित भंडारी तैयार. इस बार ऑनसाइड की तरफ खेलते हुए क्या गैप में चली गई गेंद. लॉकन की तरफ खिलाड़ी है. 1 रन मुकम्मल किया और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रनों कर जाते भी. इनको दिखती है छोटी दरार, ये ढूंढते रन 4. गेंद गोली की रफ्तार के साथ बॉडी लाइन के बाहर फरार होती भी. मिलेंगे रन 4 तो एक बार फिर बेड़ा होगा पार. कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज कर रहे हैं. भरत रंगात आलाय परत. अप्रतिम अशा प्रकारचा रंग भरला या मॅच मध्ये. अतिशय सुंदर कामगिरी करतोय. धापलकर धाबा आहेत एकूण 41. जिंकण्यासाठी 82 धावांची आवश्यकता असताना आता चेंडू शिल्लक आहे 33 आणि 41 धावांची आवश्यकता. इस ओवर की अगली गेंद सुमित भंडारी. इनके ऊपर दबाव है. ऑप्टन के बाहर. सेंसिबल क्रिकेट है. मैंने अभी भी कहा कि चिराग इनके पास कोई सुपरस्टार नहीं है, पीछे कोई बड़ा स्टिकर नहीं है, लेकिन सोच बहुत महत्वपूर्ण है. नक्कीच आपण नेहमी बघतो की जे छोटे खेळाडू आहेत किंवा उभरते खेळाडू आहेत त्यांना मात्र एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम सरांच्या माध्यमातून नेहमी होते, कारण त्यांचा विश्वास त्यांच्यावर आहे. पहा जसं तुम्ही म्हटले की कोणतं मोठं स्टिकर नाहीये, परंतु त्यांच्याकडे खेळ खूप मोठा आहे. आणि आपण ज्या पद्धतीने पाहतोय हा सामना चालू आहे, ज्या पद्धतीने सामन्याची सुरुवात झाली आणि एक मोठ्या धावांचा पाठलाग जो पद्धतीने केला जातोय, ज्या पद्धतीने केला जातोय, अप्रतिम फलंदाजी आता आपण पाहायला मिळते. बिल्कुल ऑन साइड पर अच्छा शॉट है. यहाँ कोई खिलाड़ी नहीं है. जबरदस्त बल्लेबाजी. आग एक तरफ नहीं, आग दोनों तरफ लगी हुई. बहुत ही अच्छी बल्लेबाजी दोनों तरफ से. ये शॉट देखे स्लॉक स्लिप किया गया था. अभी देखे यही खिलाड़ी हमारे सामने था, थोड़ा वो काउ कॉर्नर की तरफ गेंद चले गए तो एक बार फिर वहां थोड़ा काउ कॉर्नर की तरफ चले गए और यहाँ बहुत अच्छी तरह से खाली जगह को पिक किया बल्लेबाज ने. किरण 5 पर. भरत बहुत अच्छी पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. 24 रन बनाए हैं. 46 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार सुमित. और ये थोड़ा आडवाडार के साथ खेले. गेंद के पिच तक नहीं थे. टप्पा ऑफ टाइम के बाहर था. एक बार फिर ऑन द टोस खेलना चाहते थे, उछल कर खेलने की कोशिश. मुझे लगा कि उड़ी उड़ी जाए वाला गाना बीच मैदान पर थोड़ा सा बजता हुआ. जिस तरह से ये जो कि शॉट था, शॉट अच्छा नहीं था. रन संख्या अगर देखें 3 ओवर के बाद 46, 1 विकेट के नुकसान पर. बीच में जो फासला बना हुआ है, यहां से 5 ओवर का खेल बाकी है. 30 गेंदें 36 रनों की जरूरत है. तो दोनों बल्लेबाजों ने बहुत ही बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी की है. इससे दबाव बनेगा गेंदबाजी के ऊपर. अभी विकेट नहीं मिलेगा ना तो ये मैच एक बार फिर बल्लेबाजों के पाले में है. बहुत अच्छी क्रिकेट खेल रहे हैं. संदीप कदम मेमोरियल कप 2021 राजू जी मिसाल इस टूर्नामेंट के करता धरता है. चिराग 30 गेंदें और 36 रनों की जरूरत है. मैं आपको यह बताना चाहता हूं कि इनके पास सुपरस्टार नहीं है, लेकिन टैलेंटेड खिलाड़ी है. यही आंकड़े बता रहे हैं.
सध्या आपण पाहतो 30 चेंडू 36 धावांचा आव्हानाचा पाठलाग. हे दोन्ही संघ अजून एका ट्रॉफी मध्ये आमने सामने आले होते सर, HK ट्रॉफी, जी आताच हानीमध्ये झालंय. ज्या व्हिडिओची चर्चा आपण ऐकली असेल, 6 चेंडू 36 धावांची जी गरज, आणि हे दोघं आमने सामने खूप वेळा येतात. त्यामुळे या दोन्ही संघांची लढत ही नेहमी खूप चांगली होते. आजही ही लढत खूप चांगली होत आहे. मला वाटतं इथे मात्र पहिलं जर आपण पाहिलं, जेव्हा मृत्युंजयने 82 धावांचं आव्हान दिलं होतं, ते ड्रायव्हिंग सीटला होते, परंतु मागच्या 3 षटकात पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवर शिरसाट स्पोर्ट्स आलाय. बिल्कुल, एक बार फिर मैदान के अंदर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ वसीम को मौका मिला है, जिन्होंने बल्लेबाजी शानदार कमाल की बल्लेबाजी की है. आज ऑलराउंडर खिलाड़ी है, विकेट के तलाश में है. जब विकेट के तलाश में होते हैं कप्तान तो बोल्ट को लेके आते हैं, बुमराह को लेके आते हैं, चोपड़ा आर्चर को लेके आते हैं. गेम चेंजर गेंदबाज की जरूरत है इस वक्त. बल्लेबाज जबरदस्त बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज. 30 गेंदे 36 रनों की जरूरत है. फील्डिंग देखिए गली है, एक कवर पर खिलाड़ी मौजूद है, एक एक्स्ट्रा कवर. सेंसिबल क्रिकेट, गली में खिलाड़ी है, 1 रन तो जरूर मिलेगा. सर अजून एक मोठा खेळाडू आपल्या भेटीला पुन्हा एकदा येतोय, पप्पू रामगुडे. सायकलचा जो मानकरी ठरला होता अबॉव 40 साठी, तो मात्र पुन्हा ऍक्शन मध्ये आज पाहायला मिळणार आहे. काय फलंदाजी गोलंदाजी केली होती, त्याचंही या सामन्यानंतर सामना आहे. त्यामुळे अजून एक मोठा स्टार्स आजच्या या पुणे हाफ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक लीजेंड खिलाड़ी और एक हमारे साथ जुड़ता हुआ. स्वागत है पप्पू, आपका स्वागत है, वेलकम. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. अब 29 गेंदों का खेल शेष है, 35 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. बहुत बढ़िया तरीके से अच्छी गेंदबाजी, टिप्पा अच्छा है. 1 रन का इजाफा, दूसरे के लिए वापस नहीं आ रहे, जोखिम नहीं उठा रहे हैं. तो 2 गेंदों में 2 रन आए हैं. 28 गेंदों का खेल से 34 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 82 का लक्ष्य. गली एक खिलाड़ी इस वक्त अगर देखे तो कवर पॉइंट पर है, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है. सुंदर गेंदबाजी, इस ओवर में ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज भरत है, 25 पर बल्लेबाजी कर रहे हैं. शॉट सिलेक्शन अच्छा इनका, क्योंकि शुरुआत बहुत ही बेहतरीन हुई है. महेश ने वीरेंद्र सहवाग स्टाइल बल्लेबाजी की. उड़ाया आसमान की तरफ, होर्डिंग के ऊपर से, या एक बार फिर पेड़ के ऊपर है हवाई फायर. शानदार बल्लेबाजी. अगले मैच की बात करें तो भरत वाडेकर नियाजी 11 के बीच मुकाबला होगा. तो दोनों टीम के कप्तानों को मैं विनंती कर रहा हूं, आप रेडी रहे टॉस के लिए. भरत रंगात आलाय परत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मॅच मध्ये आता 54 धावा झाल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात आणखीन एक जबरदस्त फटका तो खेळतोय. चेंडू सीमारेखेच्या बाहेर षटकारासाठी जातोय. या षटकातला पुढचा चेंडू आहे, आणि हे क्रिकेट आहे. जे मोठे खेळाडू असतात ना, ते प्रत्येक वेळेला मोठ्या षटकारासाठी किंवा चौकारासाठी जात नाही. षटकार आल्यानंतर एकेरी धाव घेतात, आणि हे क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. अनेक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर चिराग बघितलं तर एक मोठा फटका आल्यानंतर दुसरा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, चौकार आल्यानंतर षटकार खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या दोघांनी बघा 82 धावांचा पाठलाग करत असताना डोक्यावरती बर्फ ठेवले, म्हणजे ज्यावेळेला आवश्यकता असेल तर मोठे फटके खेळलेत. चांगला फटका खेळा बदलली, ते चांगलं आहे. चेंडू सीमारेखेच्या पार जाईल चौकारासाठी. अप्रतिम फलंदाजी, षटकाराला एकेरी धाव आले, आणि त्यानंतर पदलित ते बघितलं तर अप्रतिम अशा प्रकारचं पदलित आहे. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचतोय आणि बॉलरच्या डोक्यावर चेंडू खेळून काढतोय. चेंडू जातोय सीमारेखेच्या पार चौकारासाठी. या चौकारानं धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या पोहोचते ती आता 59 वरती एका गडाच्या मोबदल्यात. क्रिकेटचा खेळ किती सोपा असू शकतो ही भागीदारी आता अधोरेखित करते. अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी मैदानात. त्यावेळेला चेंडू बॅटच्या आतलीकडे घेतोय, पुढे सरसावत खेळायचं होतं, मात्र यावेळेला लेगस्टमच्या तोडाचा बाहेरून पुढे आलाय. यापूर्वी जर बघितलं मिडस्टमवरून पुढे आला, हा फरक आहे 2 फटक्यामधला. धावफलका धावा एकूण बघितलं तर 24 चेंडू 23 धावा. समीकरण बघितलं तर निश्चित आता पारड जड आहे शिरसाट संघाचं. बाळाशेठ भोंडबे साहेबांचं स्वागत आहे. त्याचबरोबर रितिकांत चाळेकर यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय, सर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. पुढचा सामना असेल भरत वाडेकर आणि नियाजी 11 या 2 संघादरम्यान. कॅप्टनलाही विनंती करतोय, दोन्ही कॅप्टन जे आहेत ते पुन्हा एकदा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येतील, भरत वाडेकर आणि नियाजी 11. आणि आता जर बॅटिंग कार्ड जर बघितलं तर महेशनं 14 धावा केल्या आहेत, त्यामध्ये तो 7 चेंडूंना समोर जातोय. आणि भरतचा विचार केला तर त्यांनी 32 धावा केल्या आहेत, आणि किरण खेळतोय 9 वरती.
राजाजी अग्रवाल यांनाही विनंती आहे सर आपण देखील यायचे. गोलंदाजी बघितलं तर सुमित भंडारी 2 षटकं टाकलेत, 28 धावा, 14ची इकॉनॉमी आहे आणि त्यामुळे ती चांगली इकॉनॉमी नाहीये त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. 1 षटक टाकलंय. त्यानंतर आपण बघितलं तर किरणनं त्यानंतर सुमित भंडारीला संधी मिळाली. वसीमचं एका षटकात जर बघितलं तर 1 षटकार आणि 1 चौकार खेळलाय. आणि सेन्सिबल क्रिकेट, जबाबदारीचं क्रिकेट काय असू शकतं या भागीदारीने तुम्हाला निश्चित दाखवून दिलेलं आहे. भरत वाडेकर नियाजी 11 या 2 संघांदरम्यान अतिशय महत्वाचा सामना असेल. मी आदरणीय सन्माननीय रितिकांतजी चाळेकर साहेबांना विनंती करतोय प्लीज या. बाळाशेठ भोंडवे यांनाही विनंती करतोय. सूरज चव्हाण बिल्डर आपण बघतोय समोर. आणि ज्या वेळेला चेंडू जातोय होर्डिंगच्या पलीकडे किंवा सीमारेखेच्या बाहेर जातोय तिथून बॉल परत आणणं फार गरजेचं आहे. त्यांचं मनापासून आभार. आता टॉस होतोय. ज्या पद्धतीनं जर बघितलं तर टॉस अतिशय महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. 2 मातबर संघ आहेत त्यांच्या दरम्यान सुरू असलेला हा सामना मैदानात तर सुरू आहे. एका बाजूला जर बघितलं तर टॉस होतोय तर आपण जाऊया टॉसकडे. मैदानातला सामना तर सुरूच राहणार आहे. मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. भरत वाडेकर संघानं टॉस जिंकलेला आहे, काय निर्णय करणार? आम्ही क्षेत्ररक्षण करू, कारण का 8 ओव्हरच्या मॅचेस आहेत. आधी टार्गेट जर सेट असेल तर फलंदाजांना फलंदाजी करायला जरा सोपं जाईल, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षणच करू. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितलं तर 4 ओव्हरच्या मॅच होतात, 5 ओव्हरच्या होतात, 6 ओव्हर, 8 ओव्हर ह्या फार कमी ठिकाणी होतात. इथे 8 ओव्हर तुम्हाला खेळण्याकरता संधी मिळते. या प्लॅटफॉर्मकडे तुम्ही कसे बघताय? संदीप कदम मेमोरियल कप बोललं तर पुण्यातला वर्ल्ड कप मानला तरी कमी पडेल त्याला. आणि 8 ओव्हरच्या मॅचेस खूपच कमी होतात आणि क्रिकेटमध्ये 8 ओव्हरच्या मॅचेस असणं खूप गरजेचं आहे. आणि कारण का क्रिकेटचा खेळ जर पाहायचा असेल तर 8 ओव्हरच्याच मॅचेस खेळवायला पाहिजेत. त्यामुळे मानसिकता त्याचबरोबर एकूण बघितलं तर तंत्र यामध्ये काय फरक पडतो? कारण एरवी बघितलं तर प्रत्येक चेंडू तुम्हाला मारायचा असतो, थोडंसं थांबून आता भागीदारी चालू आहे ती आता बघितलं तर सेन्सिबल क्रिकेट आहे. 1 धाव काढले त्याचे चौकार षटकार घेते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार शिकण्यासारख्या असेल या मॅचमध्ये किंवा या प्लॅटफॉर्मवरती. नक्कीच 8 ओव्हरच्या मॅचला तुम्ही तंत्रशुद्धच खेळावं लागणार आहे तुम्हाला, कारण का प्रत्येक 2-2 ओव्हरच्या नंतर मॅचची इक्वेशन चेंज होणार आहे. त्यामुळे क्रिकेटर म्हणून त्या टाईपने खेळण्यासाठी 8 ओव्हरच्या मॅचेस खूपच गरजेच्या आहेत. तुमची लाईन येते आणि त्यानंतर एकेरी धाव आले आणि षटकार देखील आले. तुमचं या ठिकाणी स्वागत आहे आणि तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता. आणि टॉस झालेला आहे, टॉस अतिशय महत्वाचा होता, तो जिंकलेला आहे आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज एक महत्वाचा सामना असेल, त्या सामन्याकरता आपण पुन्हा एकदा सज्ज राहणार आहोत. प्रतिक्रिया ही खूप चांगली आलेली आहे आणि आता माझ्याबरोबर निश्चितच मान्यवर जे आहेत त्यांचं स्वागत करून चिराग मेहर यांच्याकडे मी वळतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण आज असतो बा. इकडे मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. इकडे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू पुन्हा एकदा सीमापार. थोडी घाई मात्र शिरसाट स्पोर्टला लागलेली आहे, कारण त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर सध्या आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा कामावर जायचं आहे. त्यामुळे त्यांनी ते लवकर सोडणार का हा प्रश्न होता. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते ती जवळ जवळ 70 धावा. फक्त 12 धावांची गरज आहे. आपण पाहत आहोत संदीप कदम मेमोरियल कप 2021 चं हे भव्य
दिव्य आयोजन. मित्रांनो, या स्पर्धेची आणि आमच्या सर्वांचे लाडके आणि आम्हाला ज्यांचं खूप प्रेम मिळते असे आमचे कीर्तिबाई शाह सर यांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. सर वेलकम, पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सर कीर्ती सर येतात तेव्हा मला वाटतं व्यासपीठावरचं जे वातावरण आहे ते खुलून जातं, प्रसन्न होऊन जातं. आणि त्यांची पार्टी मला अजूनही आठवते, जी पार्टी मी अजूनही विसरलेलो नाही. 2-3 वर्षापूर्वी जेव्हा मी आलो होतो बॉर्न क्रेझीनी जो खूप क्लोज सामना जिंकला होता आणि त्यानंतर जे सेलिब्रेशन आम्ही केलं होतं, भले त्या सामन्यात ज्या पद्धतीचं प्रदर्शन झालं होतं आणि कीर्तिबाई शाह सरांनी सांगितलं होतं की आज तो पार्टी बनेगी और आज की पार्टी मेरी तरफ से असं सांगून त्यांनी मात्र ते सेलिब्रेशन केलं होतं. ते सेलिब्रेशन अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि खरोखर त्या समोर जे लिहिलंय फ्रेंड्स, खरोखर या स्पर्धेनिमित्त एवढे मित्र परिवार मिळालाय. खरोखर प्रत्येक जण आम्हाला दरवी ज्या पद्धतीने आमची विचारपूस करतो. बॉर्न केजी स्पोर्ट्स क्लब बरोबर एक वेगळं नातं आमचं झालंय. पहिलं ऍज अ कॉमेंटेटर माझं होतं, परंतु आता माझ्या शी लाईव्ह टीमचं सुद्धा एक नातं यांच्याबरोबर बिल्टअप होत आहे. त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागतंय ती जवळजवळ 70. सौरभ, हो चांगला चेंडू होता, फक्त हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. लॉंग ऑफचा खेळाडू येतोय सर, जोपर्यंत बॅटला बॉल अडवतोय तोपर्यंत एक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागतंय ती जवळजवळ 71 धावा. 70 ऑन बोर्ड. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे ते पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. अजून काही गोष्टी आहेत त्याबद्दल तुमच्यापर्यंत नक्कीच बोलेल. इकडे मात्र चांगला फटका, पायाचा चेंडू मात्र येतोय एक, आणि पायाचं काय झालंय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. परंतु काल पहिल्या दिवशी आपण पाहिलं असेल तर पहिल्या दिवशी आपण जे सामने पाहिले तेव्हा एक हिरो आपल्याला मिळाला होता. बॉलिवूडचा तो हिरो आहे रणवीर, तसा हिरो आपल्याला भेटला होता पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशीचा विचार केला तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हिरो मिळाला होता पप्पू रामगुडे. आणि कालच्या दिवसातला जर कोणी हिरो असेल, जरी सामना ते हरले तरी कालच्या दिवसातील जो अर्धशतक ज्यांनी फटकावलं, आमचे सर्वांचे लाडके भाऊ, काय फलंदाजी केलाय त्यांनी. आणि मला वाटतं ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केलाय, तिकडे समोर लिहिलंय प्ले मॅचेस विन हर्ट्स. आणि काल हृदयावर त्यांनी अधिराज्य गाजवलाय. सामना जरी त्यांच्याकडून गेला असला तरी कालची त्यांची इनिंग ही प्रत्येकाच्या लक्षात राहणारी आहे. आणि त्यामुळे ते कालच्या दिवसातील हिरो होते. कालच्या दिवसातील सोनू ज्या पद्धतीने त्यांनी सायकलचा मानकरी ठरला. 142 धावा त्यांनी अबव 40च्या मॅचेस मध्ये मारलेत. या सर्व गोष्टींचा आढावा आम्ही घेतोय आणि तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या आधीच्या सामन्यात आम्ही अजून विसरून चालणार नाही कुंदन भाऊ, काय त्यांनी ऑलराऊंडर भूमिका साकारली होती, त्यांचेही मनापासून आभार. जाऊया सामन्याकडे, कारण सामना खूप चांगला चालू आहे. वसीम, आज वसीमचा जादू चालत नाही मित्रांनो. वसीम शेखचा विचार केला, अस्पाक शेख सर यांचं इकडे आगमन झालंय, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. वसीम हो, याही मात्र वसीमचं स्वागत करतोय, परंतु चेंडू हातात जाणार आहे. वसीमला माहित आहे ही सफलता, परंतु वसीम आज थोडासा महागडा ठरतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर ती 72 आणि 10 धावांची गरज आहे. जरी सामना थोडासा त्यांच्यापासून दूर गेलाय, परंतु क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे या सामन्याकडे नक्कीच पाहावं लागणार आहे. विकेट्स येतोय. डीजे आमचे थोडेसे शांत आहेत, आम्हीही शांत आहोत, परंतु आजच्या दिवसात संध्याकाळचं वातावरण शांत असणार नाही आहे. कारण संध्याकाळच्या सत्रात इकडे मात्र जय गर्जना होतील, इथे मात्र भरपूर काही होईल. कारण ज्या कलाकाराने, ज्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण छोटा पडदा गाजवला आणि त्याचबरोबर राजकारण ही गाजवलं, असे आपले सिने अभिनेते मान्य श्री डॉक्टर अमोल कोल्हे सर आजच्या संध्याकाळच्या सत्रात मात्र आपल्या भेटीला येत आहेत. आणि कालच्या दिवसातील अवधूत गुप्ते सरांनी ज्या पद्धतीने ज्या 2 लाईन गायले, जय जय महाराष्ट्र माझा, नक्कीच ते वातावरण प्रफुल्लित झालं. आजही वातावरण प्रफुल्लित होणार आहे. अजून पुढचे भरपूर दिवस आहेत जिकडे तुम्हाला भरपूर काही पाहायला मिळणार. बॉर्न क्रेझीची युवा पिढी तयार होत आहे आणि तीही सध्या होणार आहे. आणि पहा, हे सर्व छोटे युवा पिढी तयार होत आहे बॉर्न क्रेझीची पुन्हा मैदानाच्या आत.
हो चांगला चेंडू इकडे मात्र एक सिंगल घ्यायला हवी होती. दोघांमध्ये ताळमेळ दिसला नाही मात्र सिंगल मेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतोय ती जवळ जवळ 73 धावा. नऊ धावांची गरज आहे. तेज तरार गेंदबाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं इम्रान सर यांचंही आगमन यांचंही स्वागत. वाडी बॉईजचे फाउंडर आहेत ते असं आम्हाला विराज सरांनी सांगितलंय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर पोचते मात्र 74 धावा. अजूनही जवळजवळ 8 धावेची गरज आहे. एक व्यक्तिमत्व ज्यांनी यशच्या मागे काल खूप चांगलं काम केलं सत्यन सरांनी विसरून कसं चालणार आहे. कॅप्टन कूल म्हणून ज्यांची ओळख आहे. इकडे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि रिव्हर्स सक्सेसफुल होत आहे. अप्रतिम फलंदाजी. चेंडू सीमा पार चौकार घाईमध्ये आहेत. इकडे मात्र शिरसाट स्पोर्ट्सचे फलंदाज. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतंय 78 ऑन बोर्ड. 78 धावा. आमच्या प्रशांतजीच्या भाषेत सांगायचं झालं तर वा भाई वा लाजवाब असं म्हणायला काही हरकत नाही. 78 ऑन बोर्ड 78 धावा. आरिफ संगम आता थोडेसे रिलॅक्स झालेत परंतु त्यांची ड्युटी पुन्हा चालू होणार आहे कारण स्कोरिंगच्या कामात त्यांच्याकडे लक्ष असणार आहे. हो पुन्हा एकदा विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. वेल प्लेड शिरसाट स्पोर्ट. वेल प्लेड मृत्युंजय. 82 धावा तुम्ही 81 धावा तुम्ही जमवल्या होत्या परंतु त्या डिफेन्स करता आला नाही आणि 82 धावांचा आव्हानाचा पाठलाग इकडे मात्र केलेला आहे. तर अंबादास शिरसाट सरांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचा एक संघ उपमुख्यमंत्री चषक जो बारामतीला खेळला जातोय तिथेही त्यांचा संघ तिकडे विजयी झालाय आणि कृष्णा सातपुते त्यांच्या संघात खेळतोय आणि इकडेही त्यांचा संघ खूप चांगला खेळतोय. चला पुढच्या सामन्याकडे जाऊया. जास्त वेळ घेऊ नका. मी नियाजी 11 आणि दुसऱ्या बाजूला भरत सर वाडेकर या संघाने विनंती करेल चला आपणही पुढच्या सामन्याकडे लगेच लक्ष देऊया. जाऊया पुन्हा एकदा आमचे सहकारी मित्र प्रशांत आदेवडे सरांकडे. मॅन ऑफ द मॅच सेरेमनीकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा या सामन्याचं समरी बघूया. काय झालं या सामन्यात कशा पद्धतीने हा सामना पुढे गेला या सामन्याची समरी आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन. मृत्युंजय 11नी 81 धावा बनवल्या होत्या 7 गड्यांच्या मोबाईलात. 8 षटकात तिकडे 44 धावांची खेळी केली होती हमीदनी. आणि शिरसाट स्पोर्टचा विचार केला तर शिरसाट स्पोर्ट कडून भरत कदम 34 धावांची खेळी